मराठी शिकण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना 15 ऑगस्ट ही शेवटची मुदत असणार आहे। मराठी शिकण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आता मुदतवाढ मिळणार नसल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्ट केलं आहे। तर मराठी न येणाऱ्यांवर 18 ऑगस्टपासून कारवाई करण्यात येणार आहे। या निर्णयावर पुनर्विचार करण्याची गरज नसल्याचंही सरनाईकांनी सांगितलं। आणि 1989च्या नियमाला आज 36 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जर तुम्ही मराठी बोलू शकत नसाल आणि तुम्ही 1 महिन्याची आणि 100 दिवसाची मुदत मागत असाल तर का म्हणून परिवहन मंत्री म्हणून मी द्यायची। 1 मे महाराष्ट्र दिन ते स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टपर्यंतची मुदत दिलेली आहे। 1 मे पूर्वी काही रिक्षा टॅक्सी संघटनांची लोक नेते मंडळी माझ्याकडे आलेली, काही अमराठी जे नेते मंडळी आहेत ते माझ्याकडे आलेले आणि त्यांनी 3 महिन्याची मुदत मागितली होती। मी त्यांना सांगितलं 3 महिने तुम्ही मागता, मी तुम्हाला 3.5 महिने देतो, 105 दिवसाची मुदत दिली। आणि परत आज जर ते काही कुणाला भेटून मुदत मागत असेल तर ते मुदत बिलकुल मिळणार नाही। 15 ऑगस्ट ही डेडलाईन आहे, उद्या त्याचा शेवटचा दिवस आहे, 17 तारखेला त्याचा समारोप आहे। 18 तारखेपासून कारवाईला सामोरे जा। जे शिकले असतील, जे उर्मट असतील, जे मगरूर असतील की नाही आम्ही महाराष्ट्रात राहतो, आम्ही महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करू, आम्ही महाराष्ट्रामध्ये पैसे कमवू, महाराष्ट्रामध्ये हवे तर करू पण मराठीचा अपमान पण आम्ही करू, अशी जर भूमिका कोणी घेतली असेल तर त्यांना 18 तारखेपासून कारवाईला सामोरं जावं लागेल। रिक्शा वाले भाइयों को ये जो सताया जा रहा है, परमिट नहीं कैंसिल करेंगे। अरे कौन सा दिन चुना है? ऐसा कैसा तुम्हारा मस्तक क्या कहते हैं कैसे घूम गया है? अरे तुमने पीड़न के लिए स्वतंत्रता का दिन चुना है, इंडिपेंडेंस डे चुना है। अरे माफी मांगो प्रताप सरनाईक, एकनाथराव शिंदे जी, इनको बुलाओ, इनको सबक सिखाओ। जिस इंडिपेंडेंस डे के दिन दुनिया सेलिब्रेशन देखती है, उस दिन रिक्शा वाले भाइयों को बोलिए भाषा में गुजराती भाई को बोलोगे, सताओगे, पीड़न दोगे।